बातमी त्र्यंबकेश्वर मधून आहे। त्र्यंबकेश्वर पालघर रस्ता हा वाहून गेलाय। पुलाचं काम सुरू आहे, मात्र पर्यायी रस्ता अजूनही पाण्यामध्येच आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन आता तिथे टळ ठोकून आहे। त्र्यंबकेश्वर पालघर रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे। जो पर्यायी पूल बांधण्यात आलेला होता त्यावरून सुद्धा पाणी गेल्यानं नागरिकांचा जो काही संपर्क आहे तो आसपासच्या गावांचा सुद्धा संपर्क तुटल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण कोठुरे। कालपासून त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक आहेत आणि नाले आहेत हे दुथडी भरून वाहताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि त्यामुळे अशा पद्धतीने रस्ते हे खचण्याच्या सुद्धा घटना ज्या आहेत ते त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये घडत आहेत। पैने येथील भीलमाळ परिसरातील हा रस्ता आहे आणि हा रस्ता पूर्णपणे पाण्यात वाहून गेल्याचं दृश्य आपल्याला इथे बघायला मिळतंय। खरं तर हे त्र्यंबकेश्वर आणि पालघरला जोडणारा हा रस्ता आहे। इथे पुलाचं काम चालू आहे आणि त्यामुळेच पर्यायी रस्ता हा करण्यात आलेला होता। पण काल रात्रीपासून जो पाऊस त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये सुरू आहे त्या पावसामुळे अचानक नदीला पाणी आलं आणि त्यामुळे या पाण्यात हा रस्ता संपूर्णपणे वाहून गेल्याचं दृश्य आपल्याला इथे बघायला मिळतोय। आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण जो रस्ता आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये हे तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर कालच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होईल अशा पद्धतीचा इशारा जे हवामान खात्याने दिलेला होता आणि त्या अनुषंगाने काल रात्रीपासून त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये एकूणच संततधार पाऊस हे सुरू आहे। आणि त्यामुळे अनेक जे नद्या आहेत ते दुथडी भरून वाहताना आपल्याला बघायला मिळतोय। पैने येथील हा रस्ता आहे। खरं तर या रस्त्यामुळे अनेक गावं हे जोडली जातात आणि त्र्यंबकेश्वर पालघरला जोडणारा हा एक मुख्य रस्ता आहे। या रस्त्यावरती पुलाचं काम चालू होता आणि पर्यायी रस्ता म्हणून खरं तर या रस्त्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली होती। पण जो पावसाचा जोर आहे तो वाढल्याने अचानक नदीला पाणी आलं आणि या पाण्यामध्ये हा संपूर्णपणे जो रस्ता आहे तो आता वाहून गेल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा संपूर्णपणे जो रस्ता आहे तो पोलिसांनी बंद केलेला आहे आणि खूप मोठा बंदोबस्त सुद्धा या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।